हाय नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप दिवसांनी, कारण क्षणच असा खूप खास आहे. माझे मम्मी पप्पा इकडे जर्मनीला आलेत आणि अजून काय पाहिजे माणसाला आयुष्यात. मी इकडे जर्मनीला आलो 2 सुटकेस घेऊन आणि कधी विचार पण केला नव्हता की मी बाहेर जाईन, शिकेन आणि कधी विचारही केला नव्हता की मी माझ्या मम्मी पप्पांना इकडे बोलवून घेईन. तर फायनली मी माझ्या मम्मी पप्पांना इकडे बोलवून घेतलेलं आहे आणि आज मी खूप खुश आहे. कारण हे व्हिडिओ बनवण्याचं कारण पण असंच आहे की मी माझ्या मम्मी पप्पांना घेऊन आता निघालो आहे स्वित्झर्लंडला आणि तिथून जाणार आहे मी इटलीला. तर मला हा सगळा प्रवास रेकॉर्ड करायचा होता आणि हे माझे आनंदाचे क्षण तुमच्याबरोबरती मला शेअर करायचे होते, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी सांगायची म्हणजे जो माझा मित्र आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे, ज्याच्याबरोबरती मी इथं आलो, मी इथं 2 वर्ष राहिलो आणि ज्याच्याबरोबरती मी खूप स्ट्रगल पण केला आहे आणि त्याच्याबरोबरतीच आता मी हे स्वप्न पूर्ण करतोय की मम्मी पप्पांना घेऊन स्वित्झर्लंड आणि इटली वगैरे फिरायचं. तर तो पण येतोय, तो आता ऑस्ट्रियामध्ये आहे, तेजस. तर तो त्याच्या मम्मी पप्पांना घेऊन स्वित्झर्लंडमध्ये येतोय आणि मी इकडून जर्मनीमधून स्वित्झर्लंडला जातोय. तर आम्ही तिथे दोघं भेटणार आहोत. तर जाता जाता मी तुम्हाला काही सीन दाखवेन, तर बघूयात आपण. आणि तिथे पोचल्यावरती पण मी तुम्हाला सगळं काही दाखवेन. थँक्यू सो मच. तर आता आम्ही गाडीत बसलोय, मम्मी पण बसली, पप्पा पण बसलेत. कसं वाटतंय मम्मी स्वित्झर्लंडला जाताना? खूप छान वाटते. तर चला. मस्त वाटते, भारी वाटते. कसं वाटतंय पप्पा? एकदम छान. चला आता चाललोय आपण स्वित्झर्लंडला. गणपती बाप्पा मोरया. चला भेटूयात आपण. तर आत्ता 3 तास प्रवास करून आपण जवळजवळ स्वित्झर्लंडच्या बॉर्डरजवळ आलेलो आहे. अजून 300 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. पण इथं हायवेच्या शेजारी एक रेस्टॉरंट होतं, मॅकडोनल्ड्स. त्याच्यामुळे इथं थांबलेलो आहे जेवण करायला आणि थोडासा ब्रेक घेऊन कॉफी वगैरे घेऊन पुढचा प्रवास चालू करेन. नमस्कार. तर मी पोचलेलो आता स्वित्झर्लंडमध्ये. मी माझ्या मम्मी पप्पांबरोबर तिथं आलेलो आहे आणि खूप छान वाटतंय. कारण लहानपणापासून एक स्वप्न बघत होतं की कुठेतरी काहीतरी वेगळं करावं, कुठेतरी जावं. पण कधी असा विचार केला नव्हता लहानपणापासून की मी बाहेर जाईन, युरोपमध्ये जाईन किंवा मम्मी पप्पांना मी फिरवेन. जेव्हा 2 सुटकेस घेऊन जेव्हा मी जर्मनीला आलो तेव्हा कधी असं वाटलं पण नव्हतं की म्हणजे मी मम्मी पप्पांना इकडं बोलवून घेईन, त्यांना इकडं हे करेन. कारण त्यांचं पण एक, आपल्या आईबाबांचं पण एक मोठं स्वप्न असतं की आपण पण जावं. कारण आपण स्वित्झर्लंड हे फक्त मूवीमध्येच बघत आलो आतापर्यंत आणि आता त्यांना लाईव्हमध्ये हे सगळं दाखवतं आणि ते पण खूप खुश आहेत. जेव्हा आपण आपल्या आईवडिलांवरचा आनंद बघतो चेहऱ्यावरचा, तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो. ते खरं आहे ते. त्यामुळं नेहमी मला असं वाटतं की स्वप्न बघत जावा, कारण स्वप्ने बघितल्याने मोठी होतात. आणि तर बघू शकता की धर्तीवरचा स्वर्ग ज्याला म्हणतात ते स्वित्झर्लंड खूप सुंदर आहे ते. तर बघू शकता आपण की कशा प्रकारे खूप छान सिनरी आहे इथं. तर जसं मी म्हटल्याप्रमाणे इथं मी आलेलो आहे स्वित्झर्लंडमध्ये आणि ते वाक्य असतं ते खरं आहे की ज्याच्याबरोबर तुम्ही स्ट्रगलिंगचे दिवस बघता, ज्याच्याबरोबर तुम्ही कष्टातले दिवस बघता, त्याच्याबरोबर ते सुखातले दिवस जगायला मजा असतात. तर तेजस माझ्याबरोबर आहे आणि आमचं पहिल्यापासून असं स्वप्न होतं आणि पहिलं पण आम्ही असं बोलायचो की एक दिवस असा नक्की येईल की आत्ता आपण स्ट्रगल करतोय पण पुढे फ्युचरमध्ये जाऊन अशी वेळ येईल की आपल्याला वाटेल यार
करून दाखवलं आपण आणि ते खरं ठरतंय आज. ते एक मॅनिफेस्टेशन होतं आणि ते आज मॅनिफेस्टेशन खरं झालेलं आहे. तो पण त्याच्या आईवडिलांना आत्ता घेऊन आलेला आहे स्वित्झर्लंडमध्ये. मी पण माझ्या आईवडिलांना स्वित्झर्लंडमध्ये घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे खूप खूप छान वाटतंय. कसं वाटतंय तेजस? बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. तर आम्ही जेव्हा एकत्र राहिलो होतो कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या डेजमध्ये, तेव्हा खूप सारे असे दिवस बघितले की त्यावेळी खूप कठीण वाटायच्या ह्या सगळ्या गोष्टी. पण आता जेव्हा पाठीमागं वळून तो जो प्रवास बघतो तर असं वाटतं की करून दाखवलं सगळं हे. आणि होतं, सगळं होतं आयुष्यामध्ये. फक्त ते म्हणतात केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. चला झालं. बाय बाय. इथं आत्ता जिथं मी एअरबीएनबीमध्ये राहायला आलेलो आहे तर त्यांचा ते फार्मर आहेत, ते शेतकरी आहेत आणि त्यांचा गोठा आहे इथं. आणि त्यांच्याकडं हे कोंबड्यांचं फार्म आहे. हे त्यांच्याकडं कोंबडे आहेत आणि या फार्ममध्ये त्यांच्याकडं आत्ता ते माझ्याशी बोलले तर त्यांच्याकडं 10,000 कोंबडे आहेत आणि त्यांच्याकडं गाया पण आहेत. गायांचा खूप मोठा गोठा आहे. तर मी तुम्हाला गोठा दाखवतो तो किती मोठा आहे तो. तर आता जशी मी माहिती दिल्याप्रमाणे हे जे आहेत ते जे शेतकरी आहेत आणि हा सगळा जो गोठा दिसतोय तो त्यांचाच आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 60 गायी आहेत आणि तेच मला खूप सरप्रायझिंग, मला इथं खूप सरप्रायझिंग अशी गोष्ट वाटली. त्यांच्याकडे एक मशीन आहे ते दुधाचं. तर त्या मशीनमध्ये गायी स्वतः जातात, स्वतः जाऊन त्या मशीनला कनेक्ट करतात आणि ते मशीन स्वतः दूध काढतात. आता मी बघितलं ही गाय जी आली ती आता दूध देऊन आली. ती आधी की परत दुसरी गाय जाते, ती ॲटोमॅटिक दूध देते. कोणाकडे लक्ष द्यायची गरज नाही, काय नाही. ती खूप म्हणजे खूप मला बंधन वाटली त्यांची गोष्ट. तर बघू शकता हे त्यांचा गोठा आहे आणि आता आतमध्ये निघालेलं आहे. तर आता ही ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. गाई आता आलेली आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जी तुम्ही आत्ता मशीन बघितली, मला खूप नवल वाटलं कारण त्या गायी अशा ट्रेन केलेल्या आहेत. त्यांच्याकडे 60 गायी आहेत. त्या गायी स्वतः येतात, वळीनं येतात, थांबतात. मग ती मशीन दरवाजा खोलते. त्यांच्या गाड्यामध्ये एक ट्रॅकिंग सिस्टीम आहे. तर ती ते स्कॅन करतं कॉम्प्युटर ते आणि ट्रॅक ठेवतं की त्या गायीने दिवसभरात किती दूध दिलं. तर समजा आता जी सायकल होती की एक गाय आली आणि तिने ते मशीन ॲटोमॅटिक ओळखतं किती गाय आलेली आहे. ते मशीन ॲटोमॅटिक त्याचं दूध काढतं. तिथं कोणाला थांबायची गरज नाही. आता जो माणूस बघितला तो तिथं थांबत नाही दिवसभर. तर त्या गायी ॲटोमॅटिक येतात दिवसभरात, चक्कर लावतात त्या आणि ॲटोमॅटिक ते दूध काढतं. दूध काढलं की ते परत ते मशीन दरवाजा खोलतं. दरवाजा खोललं की ती गाय निघून जाते. परत दुसरी गाय येते आणि त्यांची 8 तासाची सायकल आहे. जर ती गाई 8 तासाच्या पूर्वी आली म्हणजे एकदा तिने दूध दिलं तर तिला 8 तास मिनिमम ब्रेक पाहिजे परत दूध देण्यासाठी. आणि समजा जर ती गाई 6 तासातच परत आली दूध द्यायला तर ते मशीन ओळखतं आणि ते मशीन दरवाजा खोलतं आणि तिला जा म्हणतात. ती गाई निघून जाते. म्हणजे कंप्लीट 8 तासाची सायकल आहे. तर एक गाई मिनिमम 7 लिटर तरी दूध देते. तर अशा ते 3 वेळा दूध देतात. तर एक गाई जवळजवळ 21 किलो दूध देते आणि अशा त्यांच्याकडे 60 गाई आहे. तर 60 गायींचं तुम्ही 21 प्रमाणे बघू शकता की किती दूध होऊ शकतं. ते खूप खूप अमेझिंग आहे हे सगळं.
गुड मॉर्निंग. आजचा दिवस दुसरा. आम्ही आहोत आत्ता त्याच गावामध्ये जिथं आम्ही काल थांबलो होतो, काल जिथं व्हिडिओ बनवला होता. तर आत्ता फिरायला निघालो आम्ही जिथं यश चोपडाचा पुतळा आहे, की जिथे बॉलिवूडच्या मोस्ट ऑफ द मूवीज म्हणजे आपल्या जुन्या ज्या शाहरुख खानच्या ज्या मूवीज आहेत त्या बऱ्यापैकी ज्या जिथं शूट झालेल्या आहेत तिथं आम्ही आत्ता निघालेलो आहे. आणि तिथं गेल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन. खूप सुंदर आहे स्वित्झर्लंड. आणि जसं की तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडला हा जो रोड आहे आणि हे जी ड्राईव्ह आहे आणि खूप सुंदर वाटतंय. ड्राईव्ह करताना पण खूप छान वाटतंय, बघू शकता तुम्ही. आपण आलेलो आहे थुनगावमध्ये स्वित्झर्लंडच्या. ब्युटिफुल असा लेक आहे इथं, बघू शकता. इथं ह्या लेकचं नाव थुन लेक आहे. आणि मी आलेलो आहे तेजस बरोबर, माझे मम्मी पप्पा, तेजसचे मम्मी पप्पा, तेजसची मम्मी पण इथं आहे. त्यांना विचारू आपण कसं वाटतं स्वित्झर्लंडमध्ये येऊन, कसं वाटतंय का आपल्या इकडे येऊन. छान वाटतंय. छान वाटतंय. कसं वाटतंय? मस्त मस्त. तर इकडं आम्ही एन्जॉय करून पुढे जाणार आहे बघायला. तिथं गेल्यावरती पण आपण सीन बघूया. पण हा लेक बघू शकता किती सुंदर आहे. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे मी थुन लेकला आलो आहे आणि खूप सुंदर आहे. पाणी पण खूप स्वच्छ आहे इथं. आणि निसर्ग तुम्ही बघू शकता की ही लोक काय एवढे डेव्हलप्ड आहेत आणि हे नेशन्स काय एवढ्या डेव्हलप नेशनमध्ये येतात. तर तुम्ही बघू शकता फिरायला वगैरे यांनी कसे वॉकवेज वगैरे बनवलेले आहेत. निसर्ग खूप सांभाळलेला आहे यांनी. आणि पाठीमागच्या साईडला पण बघू शकता कसे डोंगर, मस्त पाणी जर तुम्ही बघितलं तर आरपार खाली पाण्याच्या आतमध्ये पण ते दिसतात आहे. आणि लोक इथं ना कचरा करतात ना काही फेकतात. त्याच्यामुळे निसर्गाला खूप जपल्यामुळे निसर्ग पण तुम्हाला तसंच देतो जे तुम्ही निसर्गाला माघारी देता. तर खूप सुंदर आहे स्वित्झर्लंड. तुम्ही पण जर जमलं तर नक्की या स्वित्झर्लंडमध्ये. आणि बघायला खूप छान वाटतं, मग मला खूप समाधान वाटतं. आणि हा समर टाईम हाच बेस्ट टाईम आहे स्वित्झर्लंड बघण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही समरमध्ये नक्की व्हिजिट करा. थँक्यू. चला स्वित्झर्लंडमध्ये. हे दिसतंय का तुला? आलं का? हे बघा तेजस सध्या खूप खुश आहे. 10 लाख रुपये घालवलेत पण चेहऱ्यावरच स्मित हास्य काही गेलेलं नाही. ते काय म्हणतात त्याला, फटे तो फटे पर नाव. तर मी आत्ता इंटरलाकनमध्ये आलेलो आहे. इंटरलाकन ही सिटी आहे की जिथे आपले बॉलिवूडचे मोस्ट ऑफ द मूवीज शूट झालेत. तर इथं यश चोपडाचा स्टॅच्यू आहे. तर आम्ही तिकडे निघालेलो आहे. तर तुम्ही बघता ही जी सिटी आहे ती पूर्ण इंटरलाकन आहे. आणि पॅरेंट्स पण खूप खुश आहेत. पुढे सिटी एन्जॉय करत करत चाललो आहे आम्ही. आणि ज्या काही इथं गोष्टी आहेत, जे काही दुकान आहेत, समजा ही दुकान आहेत, घड्याळ आहेत किंवा छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत त्या पण इथं खूप महाग आहेत. टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे ऑफकोर्स त्या महागच असणार इथं. पण इन जनरली ऑल्सो सुद्धा गोष्टी खूप महाग आहेत इथं. इंडियाचा झेंडा. तर मला एक खूप छान गोष्ट बघायला भेटली की इथं मी चालता चालता मला आपला इंडियाचा फ्लॅग बघायला भेटला इथे. बघू शकता हा जो पहिला जो फ्लॅग आहे तो इंडियन फ्लॅग आहे. आणि जेव्हा आपण आपल्या देशाचा झेंडा बघतो तेव्हा खूप छान वाटतं.
आपले खूप रेस्टॉरंट्स आहेत इथे इंडियन. हे बघू शकता, हे महाराजा म्हणून रेस्टॉरंट आहे पाठीमध्ये, हे इंडियनच आहे. आणि आत्तापर्यंत मला इथं 2 इंडियन रेस्टॉरंट दिसले. तरी जरी आपली लोक, कारण आपली लोक इकडं खूप येतात फिरायला, त्यामुळे आपली लोक जरी इकडे फिरायला आली तरी त्यांना जेवणाचे वगैरे काय हाल होत नाही. ऑफकोर्स ते महाग असतात, पण बेस्ट आहे की काहीतरी इंडियन भेटतंय खायला. तर फायनली आत्ता आम्ही आलेलो आहे की ज्याच्यापासून मी तुम्हाला मागासपासून सांगत होतो. तर हा जो बघताय तो यश चोपडा यांचा स्टॅच्यू आहे. तर इथं बऱ्याच फिल्मची शूटिंग झाली होते, त्याच्यामुळे त्यांच्या आठवणीसाठी हा स्टॅच्यू इथं बांधण्यात आलेला आहे. आणि इथं बघू शकता की त्यांनी माहिती पण दिलेली आहे. 8 एप्रिल 2011 रोजी हा स्टॅच्यू त्यांचा बांधण्यात आलेला आहे. इंडियन फिल्म डायरेक्टर यश चोपडा. तर ज्या गार्डनमध्ये यश चोपडांचा जो स्टॅच्यू आहे त्या गार्डनमध्ये एक मी खूप छान गोष्ट बघितली. मी तुम्हाला दाखवते इच्छितो. इथे एक घड्याळ आहे, त्यांनी खूप छान बनवलं आहे गार्डनमध्ये. इथं बघा, हे नंबरिंग आहे 6, 7, 8 आणि हे आकडे आहेत आणि हे त्याचे काटे आहेत. हा सेकंड काटा फिरतोय त्याचा आणि हे त्याचं टायमिंग ऑटोमॅटिक. तर त्यांनी ते गार्डनमध्ये हे घड्याळ बनवलेलं आहे. कसं वाटतं तेजस बघून? स्वित्झर्लंडमध्ये येऊन पण कुलीची फिलिंग यायला का रे बाबा? हां, मग काय. हे बघा, हे पाठीमागं वॉटरफॉल आहे, इथे छान घर आहे, काहीतरी कसिनो काहीतरी क्लब आहे. हा छान आहे बघायला, सुंदर, अति सुंदर. हा सामान घेऊन फिरतोय सगळ्यांचं आणि आमचे पॅरेंट्स लोक फोटो काढत फिरतोय. छान, पण ही पण एक वेगळी मजा आहे. तुझी पण बॅग आहे माझ्याकडे. होय का? चला चला. तर मी आता लाउटर मध्ये आलेलो आहे. तर ह्यांच्या नद्या बघा किती स्वच्छ आहे. ही नदी आहे यांची. आणि इथे बघण्यासाठी स्पेशल म्हणजे इथे एक वॉटरफॉल्स आहे, जे तुम्ही बघू शकता. हे जे वरती जे डोंगर आहेत तिथून वेगवेगळ्या प्रकारचे वॉटरफॉल्स पडतात आणि ते बघायला आलो आहे आम्ही इथं. पावसाळ्याच्या दिवसात तर खूप सुंदर दिसत असेल, विंटरमध्ये वगैरे. आता समर चालू आहे, समरमध्ये खूप 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 छान वातावरण आहे. छान ऊन पडलेलं आहे, सनी डे आहे आणि घरचे चालत आहेत, बघू शकता तुम्ही सगळे.
तर आय होप तुम्हाला मजा आली असेल हा व्हिडिओ बघून. आम्ही व्हिडिओ इथंच थांबवतोय कारण आज आमचा लास्ट दिवस होता स्वित्झर्लंडमध्ये. आम्ही फक्त 2च दिवस होतो, त्याच्यामध्ये आम्ही बरंच काय काय कवर केलं. मी येताना जर्मनीतून आलो, जर्मनीमधून स्वित्झर्लंड बॉर्डर क्रॉस करून बासेल म्हणून सिटी आहे, बासेल सिटीमधून एक छोट्या गावामध्ये हे एअरबीएनबी बुक होतं, तिथे आलो. तिथून आम्ही इंटरलाकेन बघितलं, लाउटरब्रुनेन कवर केलं आणि तिथं लाउटरब्रुनेनमध्ये जर तुम्हाला माहीत असेल तर जेम्स बॉन्ड 007 ह्या मूवीची शूटिंग पण तिथे झालेली आहे. आणि तुम्हाला जर यायचं असेल स्वित्झर्लंड फिरायचं असेल तर नक्की या, खूप सुंदर आहे स्वित्झर्लंड बघण्यासारखं. मी हा व्हिडिओ इथे थांबवण्याचं कारण एवढंच की हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि याच्यानंतर आम्ही उद्या इटलीला जाणार आहे. तर इटलीचा जो व्हिडिओ आहे तो पण मी तुम्हाला शेअर करेन लवकरच. तो व्हिडिओ पण तुम्हाला अवेलेबल असेल यूट्यूबवरती, माझ्या चॅनलवरती बघण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल खरंच आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात आपण इटलीमध्ये आता.